त्यांनी या 12व्या सत्राच्या विवेचनाला सुरुवात करावी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर आजपर्यंत आपण 11 अध्याय पूर्णपणे चर्चा केलेले आहेत. गीतेमध्ये 18 अध्याय. आता हा भक्तियोगातला शेवटचा अध्याय आहे. त्याच्यानंतर पुन्हा भगवद्गीतेच्या विविध विषयांची चर्चा होईल आणि हा शेवटचा अध्याय हा भगवद्गीतेतला सगळ्यात छोटा अध्याय आहे. 12वा अध्याय जो आहे तो भगवद्गीतेतला सगळ्यात छोटा अध्याय आहे. केवळ 20 श्लोक याच्यामध्ये आहेत आणि आपल्या संपूर्ण 18 दिवसाच्या प्रवचन मालिकेमध्ये आजचं प्रवचन हे सर्वात छोटं असेल. आजचं प्रवचन हे 6:15 पर्यंत चालेल. त्याच्यानंतर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात येईल आणि असेल तर एखाद दुसरा प्रश्न घेण्यात येईल. कारण त्याच्यानंतर राधा रासबिहारी मंदिर, श्रील प्रभुपादांचं ऑफिस मुंबई येथे सकाळच्या 8 वाजता जे प्रातःकालीन भागवत प्रवचन असतं ते आज आम्हाला देण्याची आज्ञा झालेली आहे. त्यामुळे आम्हाला लवकरच 7:45च्या आसपास तिकडे रवाना व्हावं लागेल. कारण अगदी वेळेवर ते सुरू करतात आणि फार मोठे मोठे प्रकांड पंडित विद्वान लोक ते प्रवचन ऐकत असतात. त्यामुळे आम्हाला लवकरच ते सुरू करावं लागतं आणि व्यवस्थित ते प्रवचन व्हावं लागतं. त्यासाठी तुमची मी लवकरच आज्ञा घेईन. साधारण 7:45च्या अगोदरच आजचा संपूर्ण कार्यक्रम संपेल आणि जे काही लोकांचे उर्वरित प्रश्न वगैरे असतील तर ते आपण उद्या घेऊ. एखाद दुसरा प्रश्न घेऊ आपण वेळेच्या उपलब्धतेनुसार आपण ठरवू. ठीक आहे. तर सर्वांनी जे कोणी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहे, कोणी लोक इथं स्नान करून आले असतील, कुणी बिना स्नानाचे आले असतील, कुणी अजूनही अंथरुणात लोळत असतील, कुणी डोळे चोळत असतील, कुणी कसे असतील किंवा कुणी स्वयंपाक घरामध्ये माता वगैरे स्वयंपाक करत असतील, काहीतरी तापवत असतील, गरम करत असतील किंवा काही लोक योगासनं करत असतील, या सर्व वैविध्यपूर्ण नटलेल्या रसिक श्रोत्यांचे आजच्या या 12व्या अध्यायाच्या चर्चासत्रामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. तर आपण काल चर्चा केली की कशा प्रकारे अर्जुन जे आहेत भगवंतांचं सर्वश्रेष्ठ पद सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दर्शनाची इच्छा व्यक्त करतात आणि भगवान श्रीकृष्ण परम दयाळू आपल्या भक्तांवरती करुणा करणारे भगवंत हे अर्जुन आणि आपल्या सर्वांवरती कृपा करून त्यांनी अलौकिक असं विश्वरूप हे अर्जुनाला दाखवलं. अर्जुनासोबतच धृतराष्ट्र, संजय, भीष्मदेव, व्यासदेव इत्यादींनी हे रूप पाहिलं आणि भगवंताची महती जाणली. फक्त धृतराष्ट्र हा भौतिकवादी असल्यामुळे, भोगवृत्तीचा असल्यामुळे त्याला विश्वरूप समजू शकलं नाही. बाकीच्या सर्वांना समजलं की कृष्ण कोण आहेत. तर विश्वरूप जे आहे ते भगवंतांचं मूळ रूप नाही. कित्येकदा भारतीय लोकांची अशी चुकीची धारणा होते, काहीतरी अकराळ विक्राळ, अनंत बाहू, अनेक नत्रम, अनेक वक्त्रम असं जे स्वरूप आहे हेच भगवंताचं मूळ स्वरूप असेल आणि नंतर त्यांनी हे गोंडस द्विभुजधारी श्यामसुंदर रूप धारण केलेलं आहे असं लोकांना गैरसमजुतीनं वाटतं. म्हणून अर्जुन हा 12वा अध्याय सुरू करतो. कारण अर्जुनाला आपली जी भूमिका आहे ती एकदम स्पष्ट करायची होती की साकारवादी भक्ती श्रेष्ठ की भगवंताच्या निराकाराची उपासना श्रेष्ठ. कित्येक लोक हे अनेक विरुद्ध पदावली शब्दावली वापरतात. ब्रह्मचैतन्य, ब्रह्मलीन, अनंतात लीन झाले वगैरे वगैरे. परंतु या शब्दांचा वास्तविक अर्थ न जाणता, या शब्दांचा कुतर्काने, आपल्या कलुषित बुद्धीने आपल्याला जे समजेल तेच अर्थ लावून स्वतः निरूपण करतात आणि समाजाची स्वतःची दिशाभूल करतात. आता समजा मी या खोलीत बसलेलो आहे ऑफिसमध्ये आणि अचानक कुणीतरी आलं आतमध्ये आणि मी जर म्हणालो, अरे तू पॅन्ट शर्ट घातलाच नाहीस, अरे तू पॅन्ट शर्ट घातलाच नाहीस, म्हणजे काय असं होत नाही. तो व्यक्ती
नग्न आहे तो व्यक्ती नागडा आहे असं होत नाही. याचा अर्थ असाही होऊ शकतो की त्या व्यक्तीने धोती कुर्ता घातलेला आहे, त्या व्यक्तीने पायजमा घातला असेल, त्या व्यक्तीने नुसतंच एक कापड लपटलेलं असेल. समजा एखादी स्त्री किंवा पुरुष इथं आले ना, आपण म्हटलो अरे साडीच नेसली नाहीस, याचा अर्थ असं होत नाही ती नग्न आहे. तिने पंजाबी ड्रेस घातला असेल, जीन्स घातली असेल. त्याचप्रमाणे ज्या वेळेला शास्त्रामध्ये भगवंताचे वर्णन निराकार निर्गुण असं होतं, त्यावेळेला त्याचा अर्थ असा होत नाही की भगवंतांना हा भौतिक आकार नाही. म्हणजे असं होत नाही की भगवंतांना कसल्याच प्रकारचा आकार नाही. निराकार या वैदिक शब्दाचा, निर्गुण या वैदिक शब्दाचा अर्थ म्हणजे भगवंतामध्ये कसल्याही प्रकारचा भौतिक गुण नाही. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. निराकार या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे भगवंतांना कसलाही भौतिक आकार नाही, म्हणजे भगवंतांना वेगळा आकार आहे. तसं मी सांगितलं की अरे तुम्ही साडीच नेसली नाही, याचा अर्थ त्यांनी दुसरं काहीतरी नेसलेलं असतं. तसं भगवंत निराकार आहेत याचा अर्थ त्यांना भौतिक आकार आहे, त्यांना दुसरा कुठला तरी आकार आहे, त्यांना दुसरं कुठलं तरी स्वरूप आहे, त्यांच्यामध्ये दुसरे कुठले तरी दिव्य गुण आहेत. काल मी वाचत होतो चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये, प्रोजेक्ट चालू करा. काल मी चैतन्य चरितामृत नामक ग्रंथामध्ये मध्यलीलेच्या 24व्या अध्यायामध्ये चर्चा करत होतो की आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रंथा अपि उरुक्रमेण कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिं इत्थं भूत गुणो हरी. तर हा ग्रंथाला श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातल्या 7व्या अध्यायातला 10वा श्लोक आहे हा, की याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे आत्माराम लोक आहेत, जे स्वतःमध्ये आनंद घेणारे लोक, भगवान हरीमध्ये जे दिव्य गुण आहेत, साधारण गुण नाहीत असे भगवंत, जे निर्गुण आहेत, ज्यांच्यामध्ये साधारण गुण नाहीत, ते फार महान आहेत. इत्थं भूत गुणो हरिही. तर ज्या वेळेला भगवंताचं वर्णन निराकार केलं जातं, याचा अर्थ त्यांना भौतिक आकार नाही तर आध्यात्मिक आकार आहे. आणि ज्या वेळेला भगवंताचं वर्णन निर्गुण असं केलं जातं, याचा अर्थ भगवंतांच्यामध्ये भौतिक गुण नाहीत. परंतु तथाकथित अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तत्ववेत्ते जे असतात, असे जे शब्द घेतात आणि त्याचा चुकीचा अर्थ लावून समाजाची स्वतःची दिशाभूल करतात. म्हणून अर्जुन या ठिकाणी वर्णन करत आहे, हे भगवंता, पहिला श्लोक दाखवा, फर्स्ट श्लोक. अर्जुन ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये सांगत आहे. दाखवा श्लोक. अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चापि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तम. अर्जुनाने पृच्छा केली की जे तुमच्या भक्तीमध्ये योग्य रीतीने संलग्न झालेले असतात आणि जे निर्विशेष ब्रह्माची, निराकार ब्रह्माची उपासना करतात, त्याच्यापेक्षा हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? दुसरा श्लोक. तर त्यावेळेला भगवंतांनी निसंकोचपणे ताडकन उत्तर दिलं लगेच. श्री भगवान वाच मय्यावेश मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्युपेतास ते मे युक्त तमामतः. श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. ते मे युक्त तमामत. हे भगवान श्रीकृष्ण वासुदेव श्रीकृष्णाचं मत आहे, हे माझं मत आहे. बाकीचे काही लोक काय म्हणतात ते बाजूला ठेवा, परंतु श्रीकृष्ण काय म्हणतात त्याच्यावर जास्त महत्व आहे. मायावेश, माझ्यावरती जे आपलं मन स्थिर करतात, श्रद्धेने माझी उपासना करतात, ते श्रेष्ठ असतात. भगवंत सांगत आहेत, कुठला दिव्य प्रकाश किंवा तेज किंवा लाईटचा बल्ब सांगत नाहीये. स्वतः श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनाच्या रथावर उपस्थित असताना स्वतः सांगत होते. पुढचा श्लोक. कारण समस्या अशी, अर्जुना ये तुम अक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते. जे असे अव्यक्त निराकार ब्रह्माची उपासना करतात, सर्वत्र अगचिंत्य कुटस्थम अचलम ध्रुवम,
तर हे जे लोक आहेत हे माझ्यावरती जे ध्यान करतात ते अप्रत्यक्षरित्या माझ्याकडेच येतात. परंतु पुढचा श्लोक, समस्या अशी आहे, निराकारवरती ध्यान केल्यावर 5वा श्लोक कृष्ण सांगतात, क्लेशो अधिकतरस्तेषां अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर अवाप्यते. या अव्यक्तावर निराकार तेजावरती ध्यान केल्यानंतर करतानाच व्यक्तीला अत्यंत क्लेश सहन करावे लागतात. सर्वसंग परित्याग करा, हिमालयात जावा, ध्यान करत बसा, बरोबर. अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिर वाप्यते. ज्यांचे मन परम सत्याच्या अविशेष निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहेत त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक असते. हजारो वर्षे तपश्चर्या करा आणि त्यानंतर मिळतं काय? निराकार ब्रह्म. तिथूनही त्यांचं पुन्हा पतन होतं. स्वरूपात फार सुंदर तात्पर्य देतात त्याला. मग करायचं काय कृष्णा? अर्जुन विचारतो. पुढचा प्रश्न. हे 2 श्लोक समजले म्हणजे 12वा अध्याय समजला. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्यैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाहं समुद्धरता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसाम. हे पार्थ, ये तू सर्वांनी कर्मानी, तुझी सर्व जे काही कार्य तू माझ्यासाठी कर आणि असं करत करत मयि सन्न्यस्य मत्परः, माझा तू मत परायण बन, माझा परायण बन. एक असतं हरिभक्ती परायण, एक असतो काम क्रोध परायण आणि एक असतं शिष्णोदर परायण. काम क्रोध परायण म्हणजे काही लोक भोग करणे आणि लोकांवरती क्रोध करणे असेच असतात, त्याच्यामध्ये परायण असतात. काही लोक असतात शिष्णोदर परायण, म्हणजे खाणे, आहार, निद्रा, भय, मैथुन याच गोष्टी करणे. त्याच्यामध्ये काही लोक फार दक्ष असतात, अख्खं जीवन त्यासाठी व्यतीत करतात. आणि पुढे हरिभक्ती परायण, नारायण परायण. ये तू सर्वाणी कर्माणी मयि सन्न्यस्य मत्परः, तर तू जे काय कर, अनन्यैव योगेन मां ध्यायन्त उपासते, तू माझ्यावरती ध्यान कर, माझी उपासना कर, तुझं मन माझ्यामध्ये लाव. तो सर्वश्रेष्ठ योग आहे, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. बरं तुम्ही काय करता भगवंता? मी एवढं केल्यावर तेषाहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, त्यांचा मी उद्धार करतो. तेषाहं समुद्धरता, भगवंत स्वतः उद्धार करतात. असं नाही की ते कुठल्या तरी एजन्सीला पाठवतात, भगवंत स्वतः उद्धार करतात. पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेज लोपला गवस्ती गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे पदे चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रुळती मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळ साजरी पीतांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ. स्वतः भगवंत गरुडाच्या पाठीवर बसून येतात आपला उद्धार करण्यासाठी. तेषाहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. आणि ह्या संसाराचं नाव आहे, या जगाचं नाव आहे मृत्यू संसार. इथं कुणीही अमर नाही, प्रत्येकाचा मृत्यू एक कालावधी निश्चित आहे. आणि हा कसा आहे? सागर, महासागर आहे, हा भवसागर आहे. याच्यामुळे कुणीही सुखी नाही. भवामी न चिरात पार्थ, हे पार्थ मी लवकरच त्याचा उद्धार करतो. कुणाचा? मय्यावेशित चेतसाम, जो माझ्यामध्ये त्याची चेतना लावतो, जो स्वतःची चेतना जी आहे, बुद्धी मन जे आहे, हृदयापासून माझी आराधना करतो, उपासना करतो, त्याचा मी त्वरित उद्धार करतो. जे माझे पूजन करतात, सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसारातून
त्वरित उद्धार करतो. तुम्ही ब्रह्माजीचा कालखंड बघितला, एक मनवंतर किती असतं, कल्प काय असतं, हजारो कोटी वर्ष. तर आपला त्वरित भगवंत उद्धार करतात. तर त्यामुळे सर्वांनी भगवंताच्या सगुण साकार जो रूप आहे त्याची भक्ती करावी, त्याचं भजन करावं असं भगवंत सांगतात. म्हणून प्रॅक्टिकल ऍक्शन सांगा काय करायचे. 8वा श्लोक सांगतात बघा भगवंत. 8व्या श्लोकात कृष्ण सांगतात, एक असं तुला सांगतो एक प्रॅक्टिकल ऍक्शन प्लॅन. मय्येव मन आदस्त्व मय्ये बुद्धी निवेशय निवेश्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशय. तुझे मन माझ्यावर स्थिर कर, भगवंतावर तुझी बुद्धी माझ्या ठाई स्थिर कर, अशा रीतीने तू मला प्राप्त करशील. तर बरेच लोकांचा प्रश्न असतो, भगवंतावर मन स्थिर करणे म्हणजे काय? भगवंताच्या रूपावरती, चरणावरती, त्यांच्या जे सुंदर जे रूप आहे त्याच्यावरती ध्यान करणे का? हो, तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवर. ते खरंच आहे, परंतु त्यात समस्या अशी आहे की आपलं जे मन आहे ते एका दुसरा सेकंद 5-10 सेकंद भगवंताचं ध्यान करतं आणि परत फिरून बॅक टू पॅव्हिलियन. आपलं जे मन आहे ते पुन्हा फिरून कुठं जातं, कुणी आपल्याला चांगलं म्हणलं, कुणी आपल्याला वाईट म्हणलं, कुणी आपल्याला काय म्हणलं, हिनं अशी बोलली होती 2 वर्षापाठी, मग एवढी भांडणं झाली होती, तिने तशी बोलली होती, लग्नात माझा असा अपमान झाला होता. तर हे सगळं आठवायला लागतं आपल्याला, हे सगळं आपल्याला आठवायला लागतं. का बरं हे सगळं आपलं भगवंतावर नीट ध्यान होत नाही? 5-10 सेकंद, 1-2-4 मिनिटं होत आहेत आणि पुन्हा आपलं मन जे आहे ते फिरत असतं. असं का होतं? कारण गार्बेज इन गार्बेज आउट. आपण ज्या गोष्टी सतताने आपल्या चित्तावर भडीमार करतो सातत्याने, त्या गोष्टी आपल्या मनामध्ये वारंवार घोंगावत असतात. ही ऍडव्हर्टाईज कंपनी बघा, जाहिराती टीव्हीवरच्या किंवा युट्यूबवरच्या, किती वारंवार त्याच गोष्टी आपल्या मनावरती बिंबवण्यात येतात. थम्सअप प्या, पेप्सी कोला प्या, तुम्हाला सांगतो ह्योच साबण वापरा, हीच टूथपेस्ट वापरा, पिझ्झाच खावा, हे खावा, ते प्या. वारंवार या गोष्टींचा भडीमार करण्यात येतो. मग मन आपलं त्याच्या भोवती फिरायला लागतं. आणि समस्या काय, आपण म्हणजे कसं आहे, आठवड्यातनं एकदा आपण आंघोळ करतो, सेंट मारतो, आंघोळ करतो, अभंग स्नान करतो, चंदनाची उठी लावून, आणि आठवडाभर जर आपण गटारीत लोळत असू की नाही, डुकराबरोबर कुस्ती खेळून, तर आपल्याला सुगंध येणार आहे का आठवडाभर दुर्गंध येणार आहे? तर दुर्गंधच जास्त येणार ना. कारण डुकराबरोबर कुस्ती खेळण्यात काय मजा नाही. जेवढं घाणीत लोळत तेवढा त्याला आनंद वाटत असतं, त्याला तेवढा विजय आहे. आणि आपलं कसं असतं, संपूर्ण जास्तीत जास्त वेळ आपल्या आयुष्यातला, आपल्या दिवसातला, आपल्या महिन्यातला, आपल्या दिवसभरातला बहुतांश कालावधी हा अशा घाणेरड्या गोष्टीमध्ये जातो. आहार, निद्रा, भय, मैथून, इंद्रिय तृप्तीच्या. आणि थोडंफार सकाळी आपण शिव 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 राम 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 करायला उठतो. मग त्यात कसं मन लागेल? दिवसभर आपण एवढा कचरा गोळा केलाय. थोडंफार आता साधारणतः आधुनिक भारतीय समाजाची मानसिकता काय, जेवणामध्ये कसं असतं, डाळ, भात, पोळी, भाजी, चपाती, जे काय असेल ते, वरण वगैरे इत्यादी, ठीक आहे. बाकी लोणचं, पापड, लिंबू हे तोंडी लावायला असतंय, बरोबर. आपण काय एवढं लोणचं घेत नाही ढिगभर भातावानी. आपण काय फक्त पापडच खात नाही पोट भरून. पोट भरण्यासाठी वरण, भात, भाजी ह्या गोष्टी आहेत, आणि तोंडी लावण्यासाठी थोड्याफार लिंबू वगैरे, लिंबूची फोड थोड्याफार. तर आधुनिक मानव समाजाचं काय झालेलं आहे, त्यांचा मुख्य आहार आहे इंद्रिय तृप्ती. मुख्य गोष्ट काय, इंद्रिय तृप्ती. बाकी थोडस धार्मिकता आपल्या मनाला पटत नाही किंवा लोकांना दाखवण्यासाठी थोडंफार ती लिंबू पिळा जातो धार्मिकतेचा, बाकी काय नाही. थोडस तोंडी लावायला धर्म पाहिजे. मग संपूर्ण कचराच आपला इंटेक असेल, मूळ गाभात जर कचरा असेल, तर भगवंताचं ध्यान करायला बसल्यावर कसं काय आठवणार भगवंत? तो कचराच येणार सगळा. म्हणून कृष्ण इथं सांगतायत ह्या 8व्या श्लोकामध्ये, मयी एव मना आदस्त्व मयी बुद्धी निवेशय. हे अर्जुना, तू जे काय करतोस, मागच्या श्लोकात आहे बघा 6व्या, दाखवा 6वा श्लोक. तर 6व्या, मयी येतो सर्वांनी कर्मानी, हे सगळे तुझे ते काही करतोस ना,
तो 24 तास माझ्यासाठी कर. म्हणून तर कृष्ण म्हणतायत. मग तसं केल्यावर काय होईल ते 8व्या श्लोकात सांगतात. त्यावेळेला आपलं मन भगवंताच्या चरणी लागेल, त्यावेळेला. नाहीतर आपण दिवसभर भरकटत राहू, इकडं तिकडे आपलं चित्त लावू आणि नंतर एखादी माळ घेतो आपण, सवासाला घेतो आणि लावायचा प्रयत्न करतो. आपलं मन दुसरीकडेच. येर माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या, तर हेच चालू होतं, दुसरं काहीच नाही. त्यामुळं आपलं मन कसं लावावं, तर येतो सर्वानी कर्मानी. सगळं काही दिवसभराचं ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मठी. तर जीवनाचं नियोजनच असं केलं पाहिजे आणि दिवसाचं नियोजन असं केलं पाहिजे की भगवंताच्या चरणी आपली मिठी पडेल, भगवंताचं स्मरण होईल स्वतःच्या इंद्रिय तृप्तीपेक्षा. मग पुढच्या श्लोकात भगवंत सांगत आहेत, जर तुला असं करणं शक्य नाही मग काय कर. आता चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो माम इच्छाप्तुम धनंजय. तर हे धनंजय, तू अशा प्रकारे संपूर्णपणे तुझं सर्वस्व चित्त मला जर अर्पण करू शकत नसेल, न शक्नोषि, तुला शक्य नसेल, तर तू काय कर. अभ्यास योगेन, तर तू विधी नियमांचं पालन कर. की ठराविक वेळेला उठायचं, ठराविक वेळेला आंघोळ करायची, ठराविक नियम पालन करायचे, सिस्टमॅटिक सगळे. त्याला म्हणतात साधना भक्ती. कारण आता लगेच आपलं स्वाभाविक प्रेम नाही भगवंतावर, आता लगेच आपलं स्वाभाविक प्रेम भगवंतावर नाही. मग अशा अवस्थेमध्ये आपण कशा रीतीने भगवत प्राप्ती करू शकतो, तर आपण साधना भक्तीने. म्हणजे काय, ठराविक वेळेला उठून ठराविक माळा जप करणे. काही लोक 4 माळा करतात, काही लोक 8 माळा करतात, आणि हरे कृष्णाचे भक्त जे आहेत ते 16 माळा करतात. नियम असतो त्यांचा फिक्स. रोज आम्ही जे आहे हरे कृष्णाचे सर्व भक्त इस्कॉन मधले कमीत कमी 16 माळा ही निश्चितपणे करतोच, आणि जास्तीत जेवढा होईल तेवढा, परंतु कमीत कमी 16 झाला पाहिजे, हा नियम आहे. 4 नियम पालन करतो. मांसाहार नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही आणि नशा नाही. हे 4 नियम करतो. ठराविक कालावधी प्रभुपादांच्या ग्रंथांचं अध्ययन करतो, गीता भागवताचं. मंगल आरतीला सकाळी 3:30ला उठून 4:30 वाजता स्नान करून काकड आरती जी असते ते आम्ही उपस्थित राहतोच. रोज भागवत श्रवण करतोच. हे नियम आहेत. जर आपण 100% आपलं मन भगवंतात लावणे लगेच शक्य नसेल, तर असे हे विधी नियम पालन करणे आवश्यक आहे, असं कृष्ण सांगतात. पुढं 10वा, अभ्यासे अपि असमर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थम अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम अवाप्स्यसि. जर तू भक्तियोगाच्या विधी विधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. म्हणजे हे पण जर जमत नसेल, साधन भक्ती आता जे मी तुम्हाला सांगितलं, नीती नियम वगैरे सगळे विधी नियम, तर काय कर, तू जे काही करतोस कर्म. आपण जर कवी असू तर भगवंताविषयी कविता लिहा, आपण जर लेखक असू तर भगवंताविषयी लिहा, आपण कुणी डॉक्टर असेल तर भक्तांची ट्रीटमेंट करा. तर जे काही कर्म असेल तर त्यांना मदत करा, भगवंतांना आणि त्यांच्या भक्तांना मदत करा. पुढं 11वा श्लोक, आणि ते सुद्धा जर तुला असंभव असेल, अथ एतत् अप्यशक्नोषि कर्तुम उद्योगम आश्रितः सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. तर आणखी पुढे जाऊन तुला ते पण जर शक्य नसेल ना, तर तू जसं आपण आता प्रॅक्टिकल व्यावहारिक भाषेत सांगायचं तर तू काहीतरी स्पॉन्सर कर. म्हणजे महिन्याला पगार असेल 1,00,000 रुपये, तर त्यातला बाबा एक 5-50 हजार रुपये भगवंतांना दे. आदर्श दान देण्याची पद्धत काय माहितीये का, आपल्या उत्पन्नाचा 50% वाटा हा भगवंत आणि त्याच्या प्रचारासाठी दिला पाहिजे, 25% वैयक्तिक आणि 25% परिवारासाठी दिला पाहिजे. हा आदर्श दान देण्याची पद्धती आहे. कदाचित तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगितलं, परंतु आता जर तुम्ही तसं करायला गेला तर कदाचित असंभव होईल. परंतु तसं काहीतरी केलं पाहिजे. आपल्या उत्पन्नाचा ठराविक वाटा हा कृष्ण प्रचारासाठी, भगवंताच्या भागवत धर्माच्या प्रचारासाठी हा लावला पाहिजे, त्यांच्या सेवेसाठी लावला पाहिजे. पुढचा श्लोक, श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागात शांतीर अनंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे.
आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफलामुळेच मनुष्याला मनशांती प्राप्त होते. तर भगवंत जे आहेत ते एक एक स्टेप सांगतात. पूर्णपणे मला वाहून घे, नसेल जमत तर तू जिथं आहेस तिथं राहून विधी नियमांचं पालन कर, ते पण जमत नसेल तर माझ्या मिशनला पूर्णपणे सपोर्ट कर, ते पण जमत नसेल तर थोडंफार काहीतरी तू स्पॉन्सर करत जा, प्रायोजित करत जा. काल कुणाचा वाढदिवस होता बरे, आहेत का ते? विसरलो मी. तर त्यांनी काल भगवंताच्या सेवेसाठी म्हणले माझा वाढदिवस आहे, तर भगवंताच्या सेवेसाठी एक अमुक जे लक्ष्मी आहे हा दान तुम्ही ठेवा, भगवंताच्या सेवेत लावा. तर असं तुम्ही करू शकता. पुढचा श्लोक. आता भगवंत त्यांच्या शुद्ध भक्ताचं गुणगान करतात. भगवंतांना काय प्रिय आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, लव्ह मी लव्ह माय डॉग. माझ्यावर जर तुझं प्रेम असेल तर माझा जो कुत्रा आहे त्याच्यावर पण प्रेम कर, कारण तिकडचे लोक कुत्रे पाळतात जास्त. आणि हे इंग्रज आलेले लोक त्यांचं बघून आता पण कुत्रं ठेवायला लागले. कुत्रं ठेवणे एक सोशल स्टेटस झाले माहितीये. कुत्रं पाळणे, कसल्या प्रकारचं कुत्रा आहे. आम्ही मुंबईत पाहतोय तर समुद्र किनारे भले मोठे मोठे दांडगी कुत्रे असतात आणि त्यांचे मालक बरोबर नसतात, कोणीतरी एक त्यांचे घरातले कर्मचारी असतात. त्या कुत्र्याचाच खर्च हजारो रुपये, त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला हजारो रुपये खर्च, त्याला सकाळ संध्याकाळ फिरवायचं. तर हे स्टेटस झाले सध्या. मला एक माहिती आहे, माझा एक नातेवाईक, त्याला कुत्र फक्त लोकांना दाखवण्यासाठी इतकं आवडतं, तो कुत्र कुठल्याही लग्नात पण घेऊन जातो, हे माझं कुत्र म्हणून. तर हे पाश्चात्य संस्कृती आहे, तिथले हे म्हण आहे, लव्ह मी लव्ह माय डॉग. माझ्यावर तर तुमचं प्रेम असेल तर माझ्या कुत्र्यावरही प्रेम करा. समजा आपल्याला एखाद्या वडिलांना प्रसन्न करायचं आहे, तर त्याच्या मुलांवरती आपण जर माया दया दाखवली, काहीतरी त्यांना चॉकलेट दिले किंवा तुम्हाला सांगतो काहीतरी खेळणं आणलं, त्यांच्यासाठी काहीतरी आपण केलं तर आई वडिलांना फार आनंद होतो. त्याप्रमाणे जर भगवंतांना प्रसन्न करायचं असेल तर त्यांच्या भक्तांना आपण प्रसन्न केलं पाहिजे. का बरे? कारण भगवंतांना त्यांचा भक्त फार प्रिय असतो. का प्रिय असतो? त्यांचे हे गुण आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरअहंकार सम दुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यार्पित मनोबुद्धिर यो मद भक्त समे प्रिय. असा जो भक्त आहे अद्वेष्टा, तो कुणाचाही द्वेष करत नाही. एक जो भक्त असतो, जसं मी तुम्हाला स्टोरी सांगितली की 2 शेजाऱ्यांची, त्याची गाय मरू द्या, हा जो द्वेष आहे असा कोणताही वैष्णव करत नाही. मग अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या युद्धावरती, कुरुक्षेत्राच्या भूमीवरती युद्ध कसं केलं? तो ते युद्ध द्वेषापोटी नव्हतं, ते युद्ध कर्तव्य म्हणून त्यांनी केलं होतं. एक वैष्णव कोणाचाही द्वेष करत नाही. किंवा हनुमानाने लंका कशी जाळली, तर ते रामाची आज्ञा एक सेवा म्हणून त्यांनी केली. त्यांचा द्वेष नव्हता रावणाप्रती. एक वैष्णव कधीही द्वेष करत नाही. सर्व भूताना मैत्र करुणे एवच, आणि सर्व जीवांच्या प्रती तो मैत्री भाव ठेवतो, करुणेचा भाव ठेवतो. तर एक वैष्णवाचं नाव आहे अजात शत्रू, म्हणजे त्यांचा कुणी शत्रू नसतोच. हा, बाकीचे लोक त्यांना शत्रू मानतील. जसे दुर्योधन आणि कंपनी जे होते ते युधिष्ठिर महाराज आणि कंपनीला शत्रू समजायचे, पण युधिष्ठिर महाराजांचं नाव आहे अजात शत्रू. त्यांना कुणी त्यांनी कोणाला शत्रू मानला नाही. प्रल्हाद महाराज जे आहेत ते हिरण्यकश्यपूला शत्रू वाटायचे. हिरण्यकश्यपूला वाटायचा हा माझा शत्रू आहे. वर्णन आहे 7व्या स्कंदामध्ये तसं. हा जंगलामध्ये लाकूड आहे, त्याला फरसा लावून आमचं जंगल तोडलं झालं असं म्हणतात त्याचं. तर आसुर लोक समजतील वैष्णवांना शत्रू, पण वैष्णव कोणाला समजत नाही शत्रू. ते सर्वांना मित्र समजतात. मैत्र करुण एवच, त्यांच्या प्रती करुणा असते. निर्ममो निरअहंकार, त्यांना असं वाटत नाही काय माझं आहे, हे घर माझं, असं कोण म्हणत नाही. ढगा वाचून भाळ, जस गंगेचं जळ, तस केलं म्या निर्मळ, घर माझं. घर माझं नसते कधी, घर भगवंताचं असते. भवन, भ म्हणजे भगवान,
जर त्यात भगवान असतील तर ते भवन, नाही तर ते वन असते, वनातले जंगलातले पशु तिथे राहतात. तर आपलं काहीच नसते. घरदार, संपत्ती, मुलं बाळ सुद्धा आपली नसतात, ते सगळे भगवंताचे असतात. आपल्याला काही काळासाठी उपयोग करायला दिलेलं असतं. निरअहंकार, कसल्याही प्रकारचा अहंकार भक्तांमध्ये नसतो. सम दुःख सुख क्षमी, आणि दुःखामध्ये तेवढाच आणि सुखामध्ये तेवढंच. त्याला कसल्या प्रकारचं दुःख झालं तर जास्त दुःखी होत नाही. पांडवांना दुःख आणि कष्ट दोन्ही आलं होतं त्यांच्या दरवाज्यावरती. घरात प्रवेश केला कष्टाने, पण दुःख कधी प्रवेश करू शकलं नाही. आपल्या जीवनात कितीही कष्ट येऊ द्या, पण दुःखी होऊ नका. दुःख जर आहे, आपण ते मानून घेतलं तर ते दुःख जास्त लागतं. त्यामुळं जो वैष्णव असतो तो दुःख जे आहे ते आपल्या जीवाला जास्त जिव्हारी लागून घेत नाही आणि तो सर्वांना क्षमा करण्यामध्ये तत्पर असतो. संतुष्ट सततम योगी, तो नेहमी संतुष्ट असतो. कधी एक भाकरी मिळेल, कधी 2 भाकरी मिळेल, कधी 3 मिळेल किंवा काही मिळेल, कधी काहीच मिळणार नाही. कधी ताजी भाकरी मिळेल, कधी शिळी भाकरी मिळेल. संतुष्ट सतत योगी, यथात्मा दृढ निश्चय, आणि तो दृढ निश्चयी असतो. आणि त्याचं का करायचं, त्याचं मन आणि बुद्धी मला अर्पण असतं, म्हणून तसा भक्त मला फार प्रिय आहे. पुढचा श्लोक. पुढच्या श्लोकात तेच सांगतात भगवंत. कुठला भक्त मला प्रिय आहे? प्रिय आहे यस्मान नोद्विचते लोको लोकांनोद्विचते यः, जो लोकांना उद्विग्न करत नाही, उगीच लोकांना त्रास देत नाही, डिवचत नाही, उद्विग्न करत नाही. आणि लोकांनी जरी त्याला उद्विग्न केलं तरी तो उद्विग्न होत नाही. तो इतरांना डिस्टर्ब करत नाही, आणि त्याला जरी कुणी डिस्टर्ब केलं तरी तो डिस्टर्ब होत नाही. आपण बघतो तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सालो मालो मंबाजी इत्यादी लोकांनी त्यांना किती डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला, परंतु तुकाराम महाराज नाही झाले डिस्टर्ब. आणि त्यांनी कोणाला मुंगीला सुद्धा त्रास दिला नाही तुकाराम महाराजांनी. हर्षामर्ष भयोद्वेग मुक्तो यसच मे प्रिय, जो भक्त हर्ष, शोक, भय, चिंता याच्यापासून समभाव राखतो, तसा भक्त मला प्रिय आहे. 16वा श्लोक. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय, जो भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करत नाही. हे फार महत्वाचं आहे. कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास म्हणजे जी गोष्ट शक्य नाही त्याला प्राप्त करायचा प्रयत्न करायचा. काही लोक दिवा स्वप्न बघत असतात. तुम्हाला माहिती आहे दिवा स्वप्न? असं केलं तर तसं होईल, एक मडका ते विकल्यावर 10 होतील, 10 विकल्यावर 100 होतील, 100 विकल्यावर 1000 होतील, 1000 विकल्यावर लाख होतील, आणि लाख विकल्यावर 10 लाख होतील, आणि नंतर मी करोडपती होईल, कारण एक मडकं 100 रुपयाला जाऊ शकतं. आणि त्यावेळी माझी पत्नी मला म्हणेल, अहो धनी चला की जेवायला, त्यावेळी तिच्या मी कमरात लाथ घालेन. अशी दिवा स्वप्न करतात. आणि त्याला समजते ती लाथ असते ती एकाच मडक्यावर पडते, जी एकच असते, सगळं त्याचा सत्यानाश होतो. त्याला म्हणतात दिवा स्वप्न किंवा महत् प्रयास. ज्या गोष्टी शक्य नाहीत ना त्यासाठी आपला वेळ खर्च करणे, त्यासाठी वेळ खर्च करणे. एक राजकारणी मला सांगत होता, काही काही लोक असे असतात, 1000 कोंबड्या, 1000 अंडी, 365 करा गुणिले भागाकार. आता माझ्याकडे एक कोंबडी आहे, त्यानंतर 1000 कोंबड्या होते, आणि 1000 कोंबड्याचे रोज एक एक अंडे म्हणजे किती झाले, आणि त्यानंतर असे 365 दिवस असे माझ्याकडे किती होतील. आणि अशा महत् प्रयासासाठी कर्ज काढून बसतात, बँकेचं, सोसायटीचं, जमीन गहाण ठेवतात, किंवा पत्नीचे दागिने टाकून देतात सोनाराकडे. महत् प्रयास जे कधी शक्य नाही, आणि ह्या लोभापोटी सर्व गमावून बसतात. ज्या गोष्टी शक्य नाहीत ना, अंतरून बघून पाय पसरावे, त्या गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा नाही. किंवा आपल्याला माहिती आहे आपला मुलगा 10वीला 12वीला 50% प्राप्त करणार आहे, 60%, त्याला उगाच जबरदस्ती कर की अभ्यास, हो की इंजिनियर, हो की डॉक्टर, जा की अमेरिकेला, उगाच त्याच्या मागे लागायचं. अरे आपल्याला माहिती आहे त्याची किती क्षमता आहे, जे होईल ते होईल, कशाला इतकं त्याच्या मागे लागायचं. नाही मी झालो नाही ना, तू व्हायचंच, उगीच त्याच्या मागे लागायचं. जेवढी त्याची बुद्धी आहे तेवढंच होईल ना. त्याला म्हणून महत् प्रयास हे करू नये. आणि असा जो भक्त असतो तो मला सर्व आरंभ परित्याग यो मद भक्त समे प्रिय. पुढचा श्लोक. नो यो न रिष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति, जो शोक करत नाही,
आणि जो आकांक्षा करत नाही. तर जो भक्त असतो तो कधी अति आनंदित होत नाही किंवा कधी तो कोणाचा द्वेष करत नाही किंवा तो शोक सुद्धा करत नाही. आपलं जे आयुष्य असतं ना ते बहुतांश करून शोक करण्यात किंवा आकांक्षा करण्यात. शोक जो असतो भूतकाळाबद्दल असतो. असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं केलं असतं तर बरं झालं असतं, हे केलं असतं तर बरं झालं असतं. आपण म्हणतो ना, बऱ्याचदा पती पत्नी परत मध्ये तर भरपूर भांडणं होत असतात. मी म्हणून तुमच्याशी लगीन केलं, संसार केला, नाहीतर इथं कोण टिकलं असतं आणि ते रडत बसतं. माझ्यामुळे झालं सगळं. मी केलं, नाहीतर इथं तुमच्या घरात कोण नांदलं नसतं. शोक करतात. गंगेशी लगीन करायची मी जरा घाईच केली नाही. असा शोक करतात. शोक कोणी करू नये. किंवा मी जर अभ्यास केला असता तर डॉक्टर झालो असतो. मी जर अभ्यास केला तर IAS झालो असतो. शोक असं झाला जर तरच्या भागात जातात ते. असं कधी करू नये. जे आहे ते आहे. न कांक्षती किंवा जास्त लोभाची अपेक्षा करत नाही. तुम्ही बघा, ज्या व्यक्तीकडे जेमतेम पैसा आहे तो करोडपती होण्याचा प्रयत्न करतो. जो करोडपती आहे तो 10 कोटी, 20 कोटी, 100 कोटी अरबपती होण्याचा प्रयत्न करतो. आकांक्षा काही संपत नाहीत. शुभाशुभ परित्याग. तर ह्या गोष्टी शुभ आहेत, त्या गोष्टी अशुभ आहेत. 2 लिंबू 1 केळ, दही भात, भडंग बेळ, इकडे टाका, ती मिरची तिकडे टाका, काळी भोवली उलटी बांधा. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या नादाला तो लागत नाही. तो केवळ भक्ती मान्य, केवळ भक्तीमध्ये लागलेला असतो. असा भक्त मला प्रिय आहे. पुढचा श्लोक. क्षमो शत्रूच मित्रेच. तो शत्रूला आणि मित्रांना समन असतो. शीतोष्ण सुख दुःखेषु. तो सुख आणि दुःखामध्ये ऊन आणि शीत आणि उष्ण समान पाहतो. तुल्य निंदा स्तुतीर्मौनी संतुष्टो येन केनचित. तो इतरांनी त्यांची निंदा जरी केली, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर असावे शेजारी असं तुकाराम महाराज म्हणतात. परंतु आता कलियुगात आहे ना आणखी वाढलंय. ते घरातच असतात कधी कधी निंदक. संतुष्टो येन केनचित. अनिकेत स्थिरमतीर भक्तिमान्य प्रियो नर. अनिकेत या शब्दाचा अर्थ आहे त्याला घर नसतं. निकेतन म्हणजे घर. अनिकेत हे भगवान शंकराचं नाव आहे. भगवान शंकराला घर नाही. कुठं झाडाखाली, कुठं डोंगरावर, कुठं स्मशानात तिथं राहत असतात. हे शंकराचं नाव आहे. अनिकेत हे वैष्णवाचं नाव आहे. त्यांचं स्वतःचं घर नसतं. जे आहे ते पांडुरंगाचं घर आहे म्हणतात ते माझं घर नाहीये. अनिकेत. एकदा भगवान शंकरांना पार्वती देवी सारखं म्हणते, अहो घर बांधा ना, अहो घर बांधा ना, घर बांधा ना. दर्या किनारे एक बंगलो रे, बंगलो रे. तर बंगला बांधा म्हणतात. एकदम मस्तपैकी एक बंगला बनवणारा मस्तपैकी भगवान शंकर घर बांधतात. घर बांधल्यावर वास्तुशांती असते. वास्तुशांतीसाठी सर्वांना निमंत्रित करतात. देवांना, ब्राह्मणांना, पंडितांना, पुरोहितांना, ऋषीमुनींना, साधू संतांना आणि वास्तुशांतीचं भोजन घालतात. आणि कुठलंही भोजन आपल्या घरी जर साधू आला तर कुठलंही भोजन फक्त त्याला भोजन करून परत पाठवायचं नसते. दक्षिणा द्यायची असते. कारण ते भोजन करणे जे असतं तो यज्ञ आहे. आणि यज्ञ देवाची पत्नी आहे दक्षिणा. तिला संतुष्ट करावं लागतं. ती दक्षिणा द्यायची असते. असं जर साधू भोजन करून गेला विदाऊट दक्षिणा तर तो यज्ञ पूर्ण होत नाही. तर म्हणून भगवान शंकर सर्वांना बोलवतात, त्यांना भोजन करवतात आणि दक्षिणा देत असतात. आणि सर्वांना दक्षिणा देतात. जे काही वास्तुशांतीमध्ये आहेर माहेर आलेलं असतं, कोणी घड्याळ, कोणी फ्रीज, कोणी काय वॉशिंग मशीन, काय अंडर असतंय, ते सगळं ह्या हाताने घेऊन ह्या हाताने दान देतात. आणि सगळं काही दान देऊन टाकतात. ते सगळं काही दान देऊन टाकतात. सगळे लोक येऊन जातात, सगळं दान देतात. काहीच राहत नाही, काहीच शिल्लक राहत नाही भगवान शंकराजवळ. काहीच राहत नाही. आणि शेवटी एक साधू येतोच, भिक्षाम देही. आणि तो जेवण करतो, प्रसाद खातो, भगवान रामचंद्राचा प्रसाद प्राप्त करतो. कारण भगवान शंकराच्या घरी तुम्हाला रामप्रसादच मिळेल, दुसरं काही मिळणार नाही. आता दक्षिणाला काय द्यायची? काहीच राहत नाही. घरातलं फर्निचर सगळं, सोफा, तिजोरी, टीव्ही, जे काय असेल ते सगळं, गाडी, सगळं 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 देऊन टाकतात. ते काहीच राहत नाही भगवान शंकराकडे. भगवंत असं बघतात घराकडे, 4 भिंती हे सगळं. ते म्हणतात, हे बघ, हे घर आत्ताच बांधलंय, हे घेऊन टाकतो. मी जातो बाहेर जंगलात राहायला, मी जातो कैलासवर राहायला, मी जातो स्मशानात राहायला. भगवंत ते देऊन टाकतात. अनिकेत असा असतो वैष्णव. आणि असा वैष्णव मला फार प्रिय असतो. शेवटचा श्लोक 20.
ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे प्रिया. जर जे या अविनाशी भक्ती मार्गाचे आता सगळं वर्णन केलं बघा, तुम्ही वाचा ते सगळे श्लोक, हे जे 12व्या श्लोकापासून ते किंवा 12वा अध्याय पूर्ण वाचा तुम्ही, तर हा भक्तियोगाचा अध्यायाचं नावच आहे भक्तियोग. जो कोणी श्रद्धेने उपासना करतो असा जो मतपरायण भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्हाला भगवंतांना प्रिय व्हायचं आहे ना, तर हे गुण विकसित करा आणि हे गुण ज्यांच्यात आहे त्यांच्यावरती प्रेम करा, म्हणजे भगवंत आपल्यावरती प्रसन्न होतील. हरे कृष्णा. धन्यवाद. हा, वृंदावन गोपाल प्रभू. यस प्रभुजी. तो व्हिडिओ किती मिनिटाचा आहे? अराउंड 9 मिनिट्स प्रभुजी. 9 मिनिटाचा आहे. हा, बर. आपण एक प्रश्न घेऊया, 1-2 प्रश्न घेऊया, मग व्हिडिओ दाखवता का अगोदर व्हिडिओ दाखवता मग प्रश्न घेऊया? सो व्हॉट आर यू वॉन्ट प्रभुजी, लाईक? ठीक आहे, आपण 1-2 प्रश्न घेऊ मग व्हिडिओ दाखवा. हा, ओके. म्हणजे तुम्ही सगळे नंतर माहिती सांगू शकाल. हा, आपले काय कार्यक्रम चालतात, कुठं कुठं चालतात, कसे कसे चालतात, म्हणजे आपल्या सगळ्या रसिक भक्तांना त्याची माहिती मिळेल आणि ते तसे कार्यक्रम उपस्थित करू शकतील. हा, आता आपण 1-2 प्रश्न घेऊ, त्यानंतर व्हिडिओ चालू होईल. तर तुम्ही सर्वांनी, नाहीतर आपण असं करू ना, 7:30 पर्यंत जेवढे होतील तेवढे प्रश्न घेऊ आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू करा पुढे. हा, ओके प्रभुजी. ठीक आहे. कुणाचा हात वर आहे? विशाल साळवी. विशाल साळवी. ठीक आहे, बोला विशाल प्रभू. हरे कृष्ण. प्रश्न असाच आहे लहानसा. आता तुम्ही म्हणालात ना की शंकराच्या घरी रामप्रसाद आणि असा वैष्णव, हे थोडस हे झालं, काय काय आहे नेमकं? तो भगवान शंकर रामाचे भक्त आहेत ना. अच्छा अच्छा हा, अच्छा. भगवान शंकर रामाचे भक्त आहेत. रकारादिनी नामानी शृण्वता मम पार्वती मन प्रसन्नताम याती राम नामाभिशंकया. हे पार्वती, भगवान शंकर सांगतात, रकारादिनी नामानी, ज्याला मी र हे नाव ऐकतो तर काय होते, भगवान शंकर काय म्हणतात बघा, ज्याला मी र हे नाव ऐकतो, रकारादिनी नामानी शृण्वता मम पार्वती, हे माझे ऐको पार्वती. म्हणजे ज्यावेळेला न र हे नाव ऐकतो त्यावेळेला काय होतं, मन प्रसन्नता याती, माझं मन फार प्रसन्न होतं. कशामुळं? का प्रसन्न होतं? राम नामाभिशंकया. मला असं वाटतं हे व्यक्ती आता राम म्हणेल, आता राम म्हणेल, मग राम म्हणेल, म्हणून मी त्या मागे धावतो. जर एवढं राम नामाबद्दल भगवान शंकरांना आसक्ती असेल तर त्यांच्या घरी रामच असणार आणि काय. हरे कृष्ण. मनीषा चौधरी माताजी, माईक चालू करा माताजी. माईक चालू करा. हा, बोला माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा, प्रभूजी, माझा प्रश्न असा आहे की सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपली जर धावपळ असली तर पहिले नामस्मरण करायचं की मग भगवंतांचा शृंगार करावा, अभिषेक करावा, याला प्रिफरन्स द्यायचं? आणि जप सलग 2 तासांचा असावा की सकाळी 4 माळा नंतर बाकीच्या माळा केल्या तर चालतात? हरे कृष्णा. खूप प्रॅक्टिकल व्यावहारिक प्रश्न आहे. आता गृहस्थ आश्रमामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक कामं असतात आणि खास करून महिला मंत्र्यांना फार कामं असतात घरात. गृहमंत्री असल्यामुळे सकाळी हे काय सगळे प्रभू लोक मंडळी कसे असतात, पुरुष मंडळी सगळे राजासारखं 7-8 वाजता आरामात उठणार, पाणी गरम काढलेलं असेल किंवा ते गरम पाणी आंघोळ करणार, नाश्ता तयार असणार, खाणार, गाडीला किक मारून निघून जाणार. हे जागीरदार असतात. परंतु समस्या कोणाची असते? समस्या गृहमंत्र्याची असते. त्यांना सकाळी उठल्यानंतर पाणी येतंय की नाही तिथून चालू होतं, गॅस चालू आहे की नाही, दूध मांजराने पिलं का इथून चालू होते सगळं, खिडकी उघडी राहिल्यावर काय काय आताला त्याने बघायला लागते, बरोबर. तर त्यासाठी आमचे हरे कृष्णाचे भक्त काय करतात, पहाटे लवकर उठतात 3:30-4 वाजता आणि ते आंघोळ करून पहिल्यांदा आपलं नामस्मरण आवडतात आणि जेवढं शक्य, कारण 6 नंतरच बाकीची कामं चालू होतात, 6च्या अगोदर जेवढा शक्य आहे तेवढा आपला जप आवरून घेतात. मग काही लोक 3ला उठतात, काही लोक 3:30ला उठतात, असं आहे, ब्रह्ममुहूर्तला उठतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जेवढा शक्य आहे तेवढा 16 होईल, 10 होईल, 12 होईल, काय होईल तेवढं होईल, 8 माळा होईल, 4 माळा होईल. त्याच्यानंतर तुमचा शृंगार करा भगवंताचा, तुमचे स्वयंपाक वगैरे करा. कधी कधी आपलं जे आरोग्य आहे ते साथ देत नाही, कधी आपण आजारी पडतो,
तर त्यावेळेला एवढं लवकर उठण्याची गरज नाही, शरीराची काळजी घेतली पाहिजे. हे शरीर जे आहे हेही गरजेचं आहे. शरीरम खलु धर्म साधनम, याने भगवंताची प्राप्ती होते. तर ह्याची पण काळजी घ्यायला लागते. वेळेवर झोपून, वेळेवर खाऊन, वेळेवर उठलं पाहिजे. जर उशिरा उठायची गरज असेल शरीरात तर उशिरा उठा आणि सगळ्या गोष्टी उशिरा करा. असं काही बंधन नाही, पण एक सजेस्टेड मार्ग आहे, एक सजेस्टिव्ह आहे, की एक सुचवलेला आहे की लवकर केलं तर चांगलं होईल. पण असं 100% हा काळ्या दगडावरचे पांढरे रेष आणि बॉन्ड पेपरवर लिहिलेलंच असंच केलं पाहिजे असं नाही. यथाशक्ती यथासंभव, पण सांगितलं लवकर केलं तर चांगलं आहे. पण गृहस्थाश्रमामध्ये अनेक अडीअडचणी, मुलं बाळ वगैरे असतात, ते रात्रभर झोपलेले नसतात, बऱ्याच समस्या असतात. असं आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. पुढचा प्रश्न. हरे कृष्ण. चॅट मधून विचारतो प्रभूजी मी. चॅट मधून विचारतो. महेश नागर. ऐका सांगतो, चॅट मध्ये सगळे प्रश्न वाचा. जो महत्वाचा प्रश्न तोच घ्या. मला जायचं आहे, तुम्ही व्हिडिओ दाखवा. ओके प्रभूजी. सगळे प्रश्न वाचा आणि जे महत्वाचा प्रश्न वाटतो एक दोन तेवढंच घ्या. ओके. महेश नागरगोजे यांचा प्रश्न आहे की हरे कृष्ण, श्रद्धेने भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करावं? भक्ती कशी कसावी, ती कशी करावी? भक्ती कशी करावी याचं उत्तर प्रल्हाद महाराजांनी हिरण्यकशिपूला दिलं आपल्या पप्पांना. त्यांनी विचारलं, बाळा तू काय केलास? तू भक्ती शिकला. भक्ती म्हणजे काय? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साक्षम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता भक्ती विष्णुश्च विष्णुर भक्तीश्च नवलक्षणा क्रियत. तर भगवान विष्णू नारायणाच्या प्रति भक्तीचे हे प्रकार आहेत. श्रद्धेने करणे म्हणजे काय? श्रद्धा शब्द विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कहिले सर्व कर्म करतो आहे. भक्ती योग भक्ती योग धन भक्ती येई कृष्ण नाम स्मरण क्रंदन, म्हणजे हरिनाम आर्त भावनेने घेणे, हरिनाम व्याकुळतेने घेणे, भगवंताचा निस्सहाय आश्रय घेणे, हरिनाम, हरिकथा आणि साधू संघ या 3 गोष्टींचा अपरिहार्य म्हणून आश्रय घेणे. याच्याशिवाय मला दुसरा कुठला मार्ग नाही. समजा तुम्ही समुद्रात बुडायला लागले, पाण्यात बुडायला लागले, तर सर्वाधिक महत्वाची गोष्ट कुठली त्यावेळेला? तर ऑक्सिजन. तर साधू संघ हा ऑक्सिजन म्हणून घेतला पाहिजे, हरिकथा हा ऑक्सिजन म्हणून घेतलं पाहिजे, हरिनाम ऑक्सिजन म्हणून घेतलं पाहिजे. त्याला म्हणजे श्रद्धेने भक्ती करणे. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न प्रभूजी, स्थितप्रज्ञ आणि वैष्णव असणं हे सारखंच आहे का? हो, एकच आहे. वैष्णवच स्थितप्रज्ञ असतो, बाकी कोणी स्थितप्रज्ञ नसतं. ओके. बाकीचे प्रश्न सिमिलर, म्हणजे कोणत्या गोष्टीने भक्ती वाढीस लागते ऐका सांगतो. आणि कोणाचे उत्कंठापूर्वक तीव्र प्रश्न असतील तर ते तुम्ही लिहून ठेवा, जिथं कुठं असेल तुमच्या मनामध्ये तसे दाबून ठेवा. म्हणजे त्या प्रश्नावर तुम्ही दिवसभर चिंतन करत बसशील, दुसरं काही विचार करणार नाही. आणि आपण उद्या याच्याविषयी चर्चा करू. आता आपण एक व्हिडिओ पाहू. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे की हरिकृष्णाचे सत्संग कुठं कुठं चालत आहेत, काय चालत आहेत. खास करून हा जो कार्यक्रम आहे तो जुहू मंदिरातर्फे, आपली जी शाखा आहे नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी जवळ कोपरगाव इथून हे चालत आहेत. तर तिथं कुठले सत्संग वगैरे चालत आहेत, तर याचं हे वर्णन आहे. तर सर्वांनी तुम्हाला साधू संघ कसा प्राप्त करायचा हे जर बघायचं असेल तर हा व्हिडिओ ध्यानपूर्वक बघा. दाखवा. वृंदावन ब्रह्मांड का सबसे अतुलनीय दिव्य स्थान, जहां 5000 वर्ष पूर्व भगवान श्री कृष्ण ने अपनी दिव्य लीलाओं को संपन्न किया था। यहाँ संपूर्ण विश्व से भक्तगण भगवान की दिव्य लीला तथा नाम में मग्न होकर अपना शरीर त्याग करने आते हैं। परंतु वहां एक 70 वर्षीय वृद्ध सन्यासी अमेरिका जाने की तैयारी कर रहे हैं। ये 70 वर्षीय वृद्ध सन्यासी एक मालवाहक जहाज में अमेरिका के लिए निकल पड़े हैं। वे कोई पर्यटक के रूप में नहीं, अपितु संपूर्ण विश्व में एक आध्यात्मिक व सांस्कृतिक क्रांति लाने की उमंग लेकर चल पड़े हैं। वे अपने साथ श्रीमद् भागवतम से भरा एक संदूक, टाइपराइटर, एक छाता और 40 रुपये लेकर निकले हैं, जिन वस्तुओं का अमेरिका में प्रायः कोई मूल्य नहीं है।
उनके गुरु का आदेश उनकी एकमात्र प्रेरणा है। विश्व भर में श्री चैतन्य महाप्रभु के संदेश का प्रचार करो। कई महीनों के कड़े संघर्ष के बाद चमत्कार होने लगा। अमेरिका की दिग्भ्रमित युवा पीढ़ी इन वृद्ध सन्यासी के आध्यात्मिक संदेश के प्रति आकर्षित होने लगी। ये हिप्पी युवा पीढ़ी अब हैप्पी बन रही थी। केवल 1 वर्ष के संघर्ष के पश्चात इन सन्यासी ने एक आध्यात्मिक आंदोलन अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ की स्थापना की। वे 12 वर्षों में संपूर्ण पृथ्वी का 14 बार भ्रमण करते हुए लगभग सभी प्रमुख देशों में अपने संस्था के केंद्र स्थापित करते हैं। साथ ही साथ वे अपने सबसे महत्वपूर्ण योगदान पर हमेशा कटिबद्ध रहे और 60 से अधिक ग्रंथों का अनुवाद एवं टीका करके अपनी संस्था को एक सशक्त आधार देते हैं। ये 4 प्रकार का पाप छोड़ दो और भगवान की सेवा करो। सेवा माने सब समय भगवान का चिंतन करो, भगवान में भक्ति करो। पैसा है तो भगवान का खूब अच्छी तरह से मंदिर बनाओ, खूब सेवा करो, खूब अच्छी तरह से भोग लगाओ। ये हमारा भारतीय कृष्ण है। नशापान, मांसाहार, व्यभिचार और जुआ जैसे जीवन को नष्ट करने वाली आदतों में लिप्त लोग इनके संपर्क में आने से उन आदतों को पूरी तरह से त्यागने लगे और भगवान को केंद्र में रखते हुए पूर्णतया सज्जन पुरुष बन गए। उन्होंने 5000 से अधिक शिष्य को दीक्षा दिया। ये सब अद्भुत कार्य उन्होंने केवल 12 वर्षों में किया। ये महान हस्ती है अंतरराष्ट्रीय श्री कृष्ण भावनामृत के संस्थापक आचार्य कृष्ण कृपा मूर्ति श्री श्रीमद एसी भक्ति वेदांत स्वामी प्रभुपाद। शास्त्रों में भविष्यवाणी थी, पृथ्वी ते आछे यत नगरादि ग्राम, सर्वत्र प्रचार होइबे मोर नाम। पृथ्वी के हर गांव और शहर में कृष्ण के नाम का प्रचार होगा। श्रील प्रभुपाद जी ने विश्व में आध्यात्मिक एवं सांस्कृतिक क्रांति लाते हुए अपने योगदान को इतिहास के पन्नों में अंकित किया। जिस क्रांति को श्रील प्रभुपाद जी ने प्रारंभ किया था उसे अब उनके अनुयायी आगे बढ़ा रहे हैं। वर्तमान समय में भारतीय लोग अपनी महान संस्कृति को भूलकर पाश्चात्य देशों को अनुकरण कर रहे हैं, परंतु इस्कॉन संस्था विश्व भर में भारतीय संस्कृति का प्रचार प्रसार कर रही है। श्रील प्रभुपाद की कृपा एवं मार्गदर्शन से उनके विश्वस्त अनुयायी उनका आंदोलन आगे बढ़ा रहे हैं। वैष्णव जेनरेशन ये टूटने वाला नहीं है। हम तो वयोवृद्ध हुआ, अभी 78 वर्ष का है। हो सकता है कभी भी चला जाऊंगा, बाकी हमारा विश्वास है ये लोग चला जाएंगे, ये उधर नष्ट होने वाला। प्रभुपाद ने 12 वर्षों में 100 से अधिक राधा कृष्ण के मंदिरों की स्थापना की। तदंतर उनके अनुयायियों ने 500 से अधिक मंदिर एवं सैकड़ों प्रचार केंद्र विश्व के कोने कोने में स्थापित किया। श्रील प्रभुपाद ने वैदिक शास्त्रों को भावुक रूप में प्रस्तुत न कर एक वैज्ञानिक रूप से प्रस्तुत किया। अनेक वैज्ञानिक उनसे आकर्षित होकर उनके शिष्य बने। प्रभुपाद के ग्रंथों का 60 से अधिक भाषाओं में अनुवाद कर 5 करोड़ से अधिक प्रतियां वितरित की है। वैदिक शास्त्रों में अंकित ब्रह्मांड के निर्माण की एक विशाल प्रदर्शनी मायापुर में बन रही है। ये विश्व की सबसे बड़ी वैदिक प्रदर्शनी टेम्पल ऑफ वैदिक प्लैनेटोरियम के नाम से जानी जाएगी। इस्कॉन के सारे कार्यों का एक अविभाज्य अंग, जिसे विश्व का कोई भी व्यक्ति बिना कोई पूर्व योग्यता के
स्वीकार कर सकता है और जीवन की परम सफलता को प्राप्त कर सकता है, वो है भगवान श्री कृष्ण के दिव्य नामों का कीर्तन एवं श्री कृष्ण प्रसाद को ग्रहण करना। हम तो अकेले ही इतना किया है, अगर आप लोग सब आइएगा तो सब सारा दुनिया वैष्णव हो जाएगा। आप लोग थोड़ा सा पाकिस्तान के लिए रो रहे हैं, सब हिंदुस्तान हो जाएगा। तो आप लोग तो आते ही नहीं, हम क्या करें? अकेले जहां तक हो रहा है आप लोग आशीर्वाद कीजिए, आगे और बढ़े। जो आप लोग भारतीय है, इस देश को उद्धार देखिए तब अफ्रीकन लोग कैसे कीर्तन कर रहे हैं। ये सभी आप लोग, हम परदेश से आदमी ला करके ये नचाते हैं, आप लोग नहीं नचा सकते क्यों? ये हमारी प्रार्थना, आप लोग नचाइए। आप लोग इधर है, ये बेचारी परदेशी अमेरिका से यूरोप से लाकर के इसको नचाने पड़ेगा हमको। ये आवश्यकता है, ये निवेदन है, इसको ग्रहण कीजिए, इस तरह से काम कीजिए। सेंटर मौजूद है, अच्छी तरह से उसको बनाइए, जैसे शास्त्र में लिखा है उसे काम कीजिए, गुरु बन जाइए, उसको उद्धार। थैंक यू वेरी मच। हरे ओके प्रभुजी, हो गया? यस प्रभुजी। हरे कृष्णा. आहेत का सगळे गेले? आहेत ना? आहेत आहेत. तर धन्यवाद. आपण हे सगळं पाहिलं त्याबद्दल. हे इस्कॉन आणि प्रभुपादांची थोडीशी ओळख होते. तर तुम्हाला काय बोलायचं वृंदावन गोपाल प्रभू, की मी कन्क्लूड करू हे? हा, कन्क्लूड करा प्रभुजी. चालेल. तर सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ध्यानपूर्वक श्रवण केल्याबद्दल धन्यवाद आणि हे पाहिल्याबद्दल धन्यवाद. काही लोकांचे प्रश्न आहेत ते उद्या घेऊ आपण. आणि उद्या सकाळी आता जवळजवळ 150 लोक आहेत, 150च्या वर असतात लोक आपल्या कार्यक्रमाला, 160-70 वगैरे. पण जपाला फक्त 60-70च असतात, 100च्या आत असतात. बाकीचे लोक झोपलेलं का असतं बरं? लवकर उठा, हरिनाम घेण्यासाठी या. भगवंत तुम्हाला कृपा देण्यासाठी येतात. तर सर्वांनी लवकर सकाळी उद्या जपाला या. आणि आता मी राधा रासबिहारी मंदिरात भागवत प्रवचन देण्यासाठी जाणार आहे, त्यामुळे हा कार्यक्रम समाप्त केलेला आहे. जर तुम्हाला भागवतावरती प्रवचन ऐकायचे असेल तर इस्कॉन जुहू युट्यूब चॅनलला तुम्ही लाईव्ह चेक करा. त्याच्यावरती 8 वाजता हे प्रवचन चालू होईल. इंग्रजीत असेल, परंतु ब्रह्मा विमोन लीला तुम्हाला खूप सुंदररित्या ऐकण्यासाठी मिळेल. तर इस्कॉन जुहू लाईव्ह हा युट्यूब चॅनल तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हरे कृष्णा. जय ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की जय. जय. जगत गुरु शिल प्रभुपाद की जय. जय बोलने वालों की